चर्चा आहे। पक्षाच्या बैठकीला ते गैरहजर राहिले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करणं हैदराबाद गॅझेटमध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांनाच आरक्षण मिळणार आहे। मात्र जे हिंदू मराठा आहेत ते आरक्षणापासून वंचित राहतील। त्यामुळे मराठा समाजाला 50% आतून ओबीसीतून स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागडे यांनी केली आहे। जो महाराष्ट्र सरकारने जीआर काढला त्या जीआर मध्ये स्पष्ट केलेलं आहे की ज्यांची नोंद मराठा कुणबी कॉमा आहे यांनाच त्यामध्ये आरक्षण मिळणार आहे। ज्यांचा स्पेशल मराठा म्हणून उल्लेख आहे तो मराठा समाज 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण या हक्काला या अधिकाराला असताना सुद्धा आम्हाला संभ्रमावस्थेत ठेवून यांचं राजकारण यांनी पुढे रेटत राहतात। नागपुरातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। जिल्हाध्यक्षांना 7 महिन्यात पदावरून काढण्यात आलंय। निष्क्रियतेचा ठपका ठेवत त्यांना पायउतार करण्यात आले आणि त्यामुळे माजी मंत्री सुनील केदारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। काँग्रेस पक्ष तेली समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। तर दुसऱ्या बाजूला केदार गटाच्या नवीन जिल्हाध्यक्षांनी मावळत्या जिल्हाध्यक्षांवर निष्क्रिय असल्याचा आरोप करत त्यांनी पक्षासाठी काहीही केलं नाही असा हल्लाबोल केला। त्यामुळे ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाच्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांच्या पूर्वी काँग्रेस पक्षात रोज नवनवीन वाद निर्माण होत असल्याचे चित्र आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य संकल्प मेळावा पार पडलाय। या मेळाव्यातून आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश रामदास आठवलेंनी कार्यकर्त्यांना दिलेत। मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर रिपाईला उपमहापौर पद मिळावं अशी मागणी त्यांनी केली आहे। या मेळाव्यातून त्यांनी ही मागणी समोर ठेवली आहे। तर 2 काय 3 ठाकरे एकत्र आले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही असं वक्तव्य करत आठवलेंनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर टीका केली आहे। सिद्धार्थनगर उर्फ पत्राचाळ इथलं पुनर्वसित 16 इमारतींचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं नाही, मात्र घरांमध्ये काही किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे असा अहवाल व्हीजेटीआयनं बुधवारी उच्च न्यायालयात सादर केला। त्याची दखल घेऊन न्यायालयानं रहिवाशांना घरांचा ताबा देण्यापूर्वी घरांच्या प्रत्यक्ष स्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिले। या प्रक्रियेसाठी न्यायालयानं 6 आठवड्यांची मुदत दिली आहे। आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धच्या एफआयआरवरून महाराष्ट्र काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दाखल केलेला दिवाणी खटला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळून लावला। अहवालात केलेले आरोप हे बदनामीकारक विधानं नाहीत असं न्यायालयानं म्हटलंय। हा मानहानीचा दावा प्राथमिक स्तरावरच रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी न्यायालयामध्ये अर्ज केला होता। न्यायालयानं तो अर्ज मंजूर केलाय। सदर एफआयआर मुंबई उच्च न्यायालयानं आधीच रद्द केला असल्यानं खटला दाखल करण्याची आवश्यकता नाही असंही हायकोर्टानं म्हटलंय। 25 फेब्रुवारी 2022 रोजी पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या एफआयआरमधील मजकुरामुळे त्यांची बदनामी झाली आणि त्यांची प्रतिमा मलिन झाली असा दावा पटोले यांनी केला होता। त्यामुळे त्यावेळी शुक्ला पुणे पोलीस आयुक्त होत्या। ईद ए मिलादच्या दिवशी बुधवारी शहरांमध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदानही केलं। यावेळी विविध नेत्यांनी हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। मात्र एका गटातील नेत्यानं कार्यकर्त्याला तो दुसऱ्या गटात जाऊन रक्तदान का केलं याचा जाब विचारला आणि यावरून चिखली शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बाबूलॉट चौकामध्ये 2 गटामध्ये वाद होऊन दोन्ही गट आमने-सामने आले। यावेळी चांगलीच झटापटही झाली। पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधिकारी मोठी कुमक घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। अद्यापही या परिसरामध्ये तणाव असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय। सोलापूर शहराला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलंय। शहरातल्या अनेक भागात विजांच्या प्रचंड कडकडाटासह रात्रभर तुफान पाऊस झाला। पावसामुळे शहरातील अनेक भागातल्या नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलं। अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुनाविडी, घरकुल, मित्रनगर, शेळगी यासह अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झाला। तसंच सांगवी खुर्द, सांगवी बुद्रुक, चापळगाव, चुंगी या गावामध्ये रात्रभर तुफान पावसानं हजेरी लावली। घरामध्ये 2 ते 3 फूट पाणी शिरल्यानं रात्री लोकांची मोठी तारांबळ उडाली। दरम्यान सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील पंजवानी मार्केट समोर महामार्गावर पाणी साचलंय। त्यामुळे सर्व्हिस रोडनं प्रवास करणाऱ्या लोकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय। जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ओढे नाले तुडुंब भरले होते। रात्रीच्या पावसामुळे हे ओढे नाले ओव्हरफ्लो झालेले पाहायला मिळत आहेत।
नंदुरबार जिल्ह्यात आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत. सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय. धरण भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू असल्यानं पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. तर खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकतील अशा मोठ्या 3